हेलो दोस्तों, हमारे इस नए शो मिलो और जानो में आपका बहुत बहुत स्वागत है। मिलो और जानो में हम प्रथम के अनेक लोकेशंस पर जाएंगे और वहाँ की कुछ खास झलकियाँ आप तक लाएंगे। एक मुद्दत से अधूरा हूँ, मुकम्मल कर दो। अपने एहसास से छूकर मुझे संदल कर दो। ना तुम्हें होश रहे ना मुझे होश रहे, इस कदर टूट के चाहो मुझे पागल कर दो। तुम हथेली को मेरे प्यार की मेहंदी से रंगो, अपनी आंखों में मेरे नाम का काजल भर लो, और चांद सा मिसरा अधूरा है मेरे कागज पर, छत पे आ जाओ मेरा शेर मुकम्मल कर दो। आप सोच रहे होंगे कि ये महफिल कहाँ जमी है, आइए देखते हैं। अर्ली चाइल्डहुड अँड एज्युकेशन, बाल शिक्षण आणि विकास या सेंटरची LNSC सेंटरची मी कोऑर्डिनेटर। आज या ठिकाणी आमच्या 5व्या बॅचचा सेंड ऑफ कार्यक्रम सुरू आहे। अर्ली चाइल्डहुड अँड डेव्हलपमेंट या कार्यक्रमामध्ये आम्ही बाल शिक्षण आणि विकास, मुलांच्या सर्वांगीण विकासावर त्यामध्ये आमचे 5 मॉड्यूल आहेत, त्याचा अभ्यास करून घेतला जातो आणि बालवाडीचं संपूर्ण प्रशिक्षण 6 महिन्याचा कोर्स इथे देतो। प्रथम कार्यक्रमाची सुरुवात आपण विशेष तवनाने गाण्याने करूया। गाणं सुरू करतो। इतनी शक्ति हमें देगा नाता, मन का विश्वास कमजोर होना। मी प्रथम संस्थेत निजास्त जॉईन झालेले, मी गेल्या वर्षापासून प्रथम संस्थेमध्ये काम करत आहे आणि त्या संस्थेमार्फत मी ECDचा कोर्स केलाय। मी तर माझ्या सर्व भगिनींनी मिळून आम्ही या ECDचा कोर्स पूर्ण केलेला आहे। आम्ही तर पूर्ण 15 जणींचा आमचा ग्रुप आहे आणि तो कोर्स आम्ही यशस्वीरित्या पार पाडलेला आहे, तर आम्हाला यशस्वी संपादन चांगलं मिळालेलं आहे आणि मी या कार्यक्रमाचा आज आम्ही निरोप समारंभ ठेवलेला आहे। तर प्रथम मी आमचे प्रमुख पाहुणे त्यांचं स्वागत करत आहे। शुक्रिया अदा करता हूँ। और सलाम की एक तो जो आने वाला सलाम था या जाने वाला, आने वाला या आते रहने वाला। मी प्रथम मध्ये आली तेव्हा एक काही नव्हतं, मातीचा गोळा कसा असतो तसा एक गोळा होता, म्हणजे शरीराने वाढलं होतं, वयाने वाढलं होतं, पण डोक्यात बुद्धी वगैरे काही नव्हती। पण प्रथम मध्ये आल्यापासून जे आम्हाला ज्ञान मिळालं ते चांगलंच मिळालंय। आणि मी जेव्हा प्रथम मध्ये आली तेव्हा मी प्रथम आधी 10वीची परीक्षा दिली। 10वीची परीक्षा देऊन मी पास झाली। ती परीक्षा देऊन मी प्रथम पास झाली आणि नंतर मी बालवाडी मी चालवत होते, मुलं येत होती, पण त्यांना कसं शिकवायचं, काय शिकवायचं हे काही ज्ञान नव्हतं। ते आम्हाला इथे येऊन नमस्ते, माझं नाव प्रियांका राऊत। मी प्राथमिक शिक्षिका आहे, रामनगरमध्ये बालवाडी घेते। मी आज कोर्स विषयी सांगणार आहे। तेव्हा मी म्हणजे मला मॅडमनी सांगितलं तुलाच कोर्स करायलाच आहे, तू बसायलाच हवी। तुम्ही म्हणाली नाही मला जमणारच नाही, मला एवढं सगळं अभ्यासही होणार नाही, काहीच होणार नाही। तर मॅडम म्हणाले तू करणार, तू पास होणार। मी म्हटलं नाही, पास मला अभ्यास करायला मिळाला पाहिजे की नाही, माझ्याने होणारच नाही। तर मॅडम म्हणाले नाही तू करायचंच। पण मी रडत काय म्हणजे केलं आणि पूर्ण केला कोर्स। अध्यक्ष महोदय, प्रथम या संस्थेचे व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आणि आमचे सर्व गुरुजन, आजचा दिवस हा आनंदाचा आहे। प्रथम या संस्थेने दिलेल्या संधीचा योग्य तो वापर करून माझ्यासारख्या अनेक स्त्रियांनी मॉन्टेसरी कोर्स पूर्ण केला आहे। हातात प्रमाणपत्र मिळतात, शिक्षणाप्रती माझी जबाबदारी वाढली आहे, याची जाणीव देखील झाली आहे। हा कोर्स पुरा करताना आमच्या पुढे अनेक अडचणी होत्या। सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती चांगली नसताना आमच्या घरच्यांनी आणि प्रथमच्या
गुरुजन व अधिकारी वर्गाने आम्हाला प्रोत्साहन देऊन मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानित आहे. काय म्हणजे निरोप समारंभाची तुमची संकल्पना काय, मला थोडंसं समजून घ्यायचंय. कारण आम्ही निरोप समारंभामध्ये एक होतं की आपण पुन्हा पुन्हा भेटावं, म्हणजे हा शब्द आणि याच्यामध्ये खूप एक गोडवा आहे. निरोप समारंभ म्हणतोय, निरोप देत नाही होत आपण. हा कार्यक्रम साजरा सोहळ्यामध्ये असं होतं की आपण सगळीकडची लोक एकत्र येतो आणि एकमेकांचे अनुभव असतात ते शेअर करतो, किंवा काय हळदी कुंकू असेल तर एकमेकांना हळदी कुंकू देतो, वाण देतो, लाडू देतो, ही सगळी मजा करतो आपण. निरोप हा फक्त मग त्या गोष्टीला धरून आहे. म्हणजे आता ट्रेनिंग संपलं, ट्रेनिंगला आम्ही तात्पुरता निरोप दिला. आता जे ट्रेनिंग घेतलंय ते ट्रेनिंग आता आम्हाला इतर लोकांबरोबर आता वाटायचंय, म्हणजे आम्हाला द्यायचंय. मला असं वाटतं हा निरोप समारंभ जो आहे तो तुमच्या 6 महिन्याचा जो कालावधी जे काय तुम्ही एकत्र होतात त्याचा, म्हणजे त्याला तुम्ही निरोप म्हणते आणि समारंभ आता खरा तुमचा सुरू होतोय. म्हणजे आज तुमच्यासोबत तुमचे अनुभव ऐकून खरंच काहीतरी बोलावं असं मला ते वाटलेलं आहे की तुमच्याबरोबर ट्रेनिंग घेताना जे काही 6 महिने गेले ते कधी निघून गेले हे विसरण्यासारखे नाहीये दिवस आमच्यासाठी तरी. आणि आम्ही ट्रेनिंग घेताना तर नव्हतो तुमच्यासोबत, पण तुमच्यात अनुभव ऐकून ते आमच्याकडे एवढे जमा झाले की येणाऱ्या पुढच्या बॅचला आम्ही सांगू शकतो या सगळ्या गोष्टी. बारीक मध्ये सांडले, काळे मध्ये बवले, दिलीप रावसाठी मी बाहेर मी सोडले. फुलात फुल जायचे प्रथम माझ्या आईच्या मायेचे. गांधीच्या दातात गुलाबाची कळी, प्रथमचं नाव घेते निरोप समारंभाच्या वेळी. रांगोळीचा सडा, बालमानशास्त्र माझा आवडीचा खडा. मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस आला, प्रथम संस्थेमुळे आमच्या विचारांचा विकास झाला. केळीच्या सालीवर पाय कसं ठेवून लग्नाच्या आधी नाव कसं घेऊ. चलती है गाड़ी, उड़ती है धूल, मेरे होने वाले के बालों में गुलाब का फूल. ते गाणे गाऊन चला आपण, गाताना वाटतंय छान, गाताना वाटतंय छान. लाल माझा झोगा, लाल माझा झोगा, कैठी गळा माळा, कैठी गळा माळा, गाताना वाटतंय छान, गाताना